खोपडा शेत शिवारात असलेल्या सुनील जोमदे या शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं आग लावली असल्यानं तुरीसोबतच प्रेशर मशीन सुद्धा जळून खाक झाली आहे। 2 एकर क्षेत्रफळातील कापणी करून काढणीकरता काढून ठेवलेली तूर नष्ट झाल्यानं शेतकरी पूर्णपणे रस्त्यावर आला असल्याचे दिसत आहे। कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं आकसापोटी ही लागली आग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। खोपडा शेत शिवारात असलेल्या सुनील जोमदे यांच्या 2 एकर शेतातील कापून ठेवलेल्या आणि काढणीकरिता ठेवलेल्या तुरीच्या गंजीला कुणीतरी अज्ञाताने आग लावल्यामुळे या शेतकऱ्याचे या घटनेत 2 ते 2.5 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। आपण या ठिकाणी पाहतो आहे, आगीची दाहकता एवढी होती की वृत्त प्रकाशित करेपर्यंत या ठिकाणी आगीचा जाळ दिसतच होता। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झालेले असून या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना प्राप्त होताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा सुरू केलेला आहे। शिरखेड पोलीस स्टेशनचे ASI प्रकाश बोरोडे, हेड कॉन्स्टेबल गजानन तिजारे, गोपनीय विभागाचे वैभव घोगरे यांनी घटनास्थळावर पोहोचून अत्यंत बारकाईने घटनास्थळ पंचनामा कारवाई केली। थ्रेशर मशीनच्या डिझेल टाकीमध्ये साखर टाकल्याचे देखील पोलीस तपासादरम्यान उघड झाले। यावेळी पोलीस पाटील, तलाठी, कृषी पर्यवेक्षक घटनास्थळावर उपस्थित होते। जन्मत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट मोर्शीहून।